कोंबडी वडे करायची भाजणी जर आपल्याकडे नसेल तर घरातल्याच पिठांपासून मस्त खुसखुशीत वडे कसे करायचे ते आज आपण बघूया। इथे मी 2 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी बेसन घेतलं आहे। पाव वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचाभर मेथीदाणे आपल्याला 2 तास फक्त भिजवून घ्यायचे आहे। तर 2 तास आधी मी उडदाची डाळ आणि मेथीदाणे भिजत ठेवलं होतं। तर दोन्ही गोष्टी अगदी व्यवस्थित भिजल्या आहेत, दोन्ही मी एकत्रच भिजत ठेवलं होतं। इथे मी काही मसाले घेतले आहेत, अर्धा टेबलस्पून जिरं, अर्धा टेबलस्पून बडीशेप, 1 टेबलस्पून धणे आणि 10-12 काळी मिरी घेतली आहे। रंगासाठी थोडी हळद आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे। आता हे मसाले आपण थोडे भाजून घेणार आहोत, म्हणजे किंचित मसाल्यांचा सुगंध येईपर्यंत मसाले भाजून घ्यायचे आहेत। मसाले भाजून झाले की मिक्सरमधून एकदा फिरवून याची पावडर करून घेऊ। तर इथे आपली मसाल्यांची पावडरही तयार आहे। आता ही भिजवलेली उडदाची डाळ आणि मेथी मिक्सरमधून आपण वाटून घेऊया। तर जसं लागेल तसं पाणी घालून मिक्सरमधून हे छान बारीक फिरवून घेतलेलं आहे। आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपण जी घेतलेली सगळी पिठं आहेत ती घालूया। आता ही वड्यांसाठी घेतलेली सगळी पिठं नेहमीच आपल्या घरी अवेलेबल असतात, त्यामुळे आपल्याला झटपट हे वडे करता येतात। मीठ घातलं आहे, हळद आहे, आपण बारीक करून घेतलेला मसाला घातला आहे, उडदाच्या डाळीची पेस्टही यामध्ये घातलेली आहे। सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडं थोडं गरम पाणी घालून आपण नेहमी पोळ्यांसाठी जशी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडं घट्टसर पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। सुरुवातीला पाणी गरम होतं, त्यामुळे मी चमच्याने मिक्स करून घेतलं आणि हाताने पीठ अगदी व्यवस्थित मळून घेते। तर इथे मी असं घट्टसर पीठ भिजवून घेतलं आहे आणि यावर झाकण ठेवून 2 तास हे पीठ आपण फर्मेंट करायला असंच ठेवून देऊ। साधारण 2 तास झालेले आहेत, पीठ अगदी व्यवस्थित मुरलं असेल। आता अजून थोडंसं मी मळून घेते आणि यातला आता थोडासा एक छोटासा गोळा, म्हणजे साधारण पुरी इतका गोळा काढून घेतला आहे। हातात पुन्हा एकदा थोडासा मळून घेऊ। पोळपाटावरती मी एक प्लास्टिक पेपर ठेवला आहे, त्याला तेल लावलेलं आहे, माझ्या बोटांनाही मी तेल लावलेलं आहे आणि पुरीपेक्षा किंचित जाडसर हा वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे। गॅसवर मी कढईत तेलही गरम करायला ठेवलं आहे। तर इथे आपला वडा तयार आहे। कढईतलं तेलही व्यवस्थित गरम झालं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला हे वडे तांबूसच्या रंगावर तळून घ्यायचे आहेत। थोडं कडेला असा दाब दिला की वडा छान फुगतो आणि वडा फुगला की समजायचं आपले वडे अगदी परफेक्ट झालेले आहेत। वडा एका बाजूने तांबूसच्या रंगावर तळून झाला की उलटवून घ्यायचा। तर इथे आपला एक वडा तळून झाला आहे, असेच मी बाकीचेही वडे तळून घेते। वडे अगदी मस्त खुसखुशीत होतात। वडे चवीला खूपच छान लागतात। जे नॉनव्हेज खातात ते चिकन बरोबर खाऊ शकतात आणि जे व्हेजिटेरियन आहेत ते कुठल्याही भाजीबरोबर किंवा नुसतेही खाऊ शकतात। वडे नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरही करा।